6,000 रुपये देणं सुरू केलं तर महाराष्ट्र सरकारने निर्णय केला आणि त्याच्यासोबत 6,000 रुपये महाराष्ट्र सरकारने देखील नमो शेतकरी सन्मान योजनेत नमस्कार शेतकरी बांधवांनो, तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याची राज्यातील लाखो शेतकरी हे उत्सुकतेने वाट बघत आहे. त्यांना असं वाटतंय कधी हा हप्ता खात्यात जमा होणार. तर हा 9वा हप्ता नेमका कधी जमा होणार याबद्दल सध्या शेतकऱ्यांमध्ये मोठी चर्चा सुरू आहे. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून वर्षाला 6,000 रुपये 3 हप्त्यामध्ये दिले जातात. म्हणजे प्रत्येक हप्ता साधारण 2,000 रुपयाचा असतो. 8वा हप्ता मार्च 2026 मध्ये वितरित करण्यात आला होता. आता 9वा हप्ता या पुढील कालावधीसाठी अपेक्षित आहे. साधारणपणे हप्त्याच्या चक्राचा विचार केला तर हा हप्ता उशिरा झाला असला तरी सरकारकडून प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्याच्या खात्यावर पैसे जमा होण्याची शक्यता आहे. म्हणून सध्या अंदाज व्यक्त करण्यात आला आहे की ऑगस्टच्या शेवटच्या टप्प्यात किंवा त्यानंतर सप्टेंबर महिन्यात हप्ता जमा होण्याची शक्यता आहे. शेतकरी बांधवांनी आपली KYC पूर्ण आहे का, आधार कार्ड बँक खात्यात लिंक आहे का आणि PM किसान योजनेतील आपली पात्रता कायम आहे का हे एकदा नक्की तपासून घ्यावे. सरकारकडून 9व्या हप्त्याबद्दल अधिकृत घोषणा होताच नेमकी तारीख आणि किती रक्कम मिळणार आहे याबद्दल माहिती स्पष्ट होईल. त्यामुळे शेतकरी बांधवांना सोशल मीडियावरील अफवांवर विश्वास न ठेवता सरकारच्या अधिकृत माहितीकडे लक्ष ठेवा आणि तारीख जाहीर होताच आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला नक्कीच कळवू. यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.